उजनी धरणातून सोलापूर शहर आणि इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात। सोलापूर शहराची 1.5 महिन्यात तहान भागणार। नंदुरबार जिल्ह्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट। कापूस कुठे विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित। 2 महिन्यात तुरीच्या दरात 4000 रुपयांची घसरण। विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात तुरीचे दर पडले। सध्या तुरीचे दर 6500 ते 7300 रुपये प्रति क्विंटल। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या दरात मोठी घसरण। टोमॅटोचा भाव प्रति कॅरेट 100 ते 120 रुपये झाल्याने शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्गात फसवणूक टाळण्यासाठी देवगड हापूस आंब्यावर असणार बारकोड। सध्या सिंधुदुर्गात परराज्यातील आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री। तळ कोकणातील बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका। दरवर्षीच्या तुलनेत यंदा सिंधुदुर्गातील बागायतदारांना केवळ 30% आंब्याचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज। फेब्रुवारी महिन्यात तापमान वाढल्याने नंदुरबार जिल्ह्यात विजेची मागणी वाढली। विजेची मागणी वाढल्याने वेळेवर बिल न भरणाऱ्यांचं कनेक्शन कट केलं जाणार। धुळ्यात केळीला 20 ते 22 रुपये भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत। केळीला किमान 30 ते 35 रुपये भाव देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात ठिबक सिंचन योजनेचं अनुदान 2.5 वर्षांपासून रखडलं। ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी। सध्याच्या बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनात मोठी घट। ऐन लग्नसराईत मोगऱ्याचा दर तिपटीने वाढला। मोगऱ्याचे दर 3000 रुपये किलो। नंदुरबारमध्ये बंजारा समाजाच्या तांडा समृद्धी योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। बंजारा समाजाच्या विकासासाठी 15 ग्रामपंचायती स्वतंत्र केल्या जाणार। उन्हाळा सुरू झाल्याने धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू। पापड, शेवया आणि कुरडया बनवण्यात महिला व्यस्त। धाराशिवच्या येडशी परिसरातील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन। वन विभागाकडून वाघाची रेस्क्यू मोहीम। शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची 40 फुटांची रांगोळी। कल्याणमधील वेद आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची कलाकृती। पुण्याच्या जुन्नरमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता अनावरण करणार। हजार शाहू छत्रपतींची नितीन गडकरींकडे कोल्हापुरात उड्डाणपुलाची मागणी। मार्केट यार्ड परिसरात उड्डाणपूल करण्याबाबत शाहू छत्रपतींचं गडकरींना निवेदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन। सोहळ्यात साहसी खेळाची प्रात्यक्षिकं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तलवार त्यांनी चालवली। पुण्याच्या वाघोलीत बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल। शर्यतीत 80 वर्षीय चांगदेव नानांकडून तरुणांना लाजवेल असा जल्लोष। चांगदेव नाना अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील कोल्हेवाडी गावचे रहिवासी। जळगावच्या जामनेरमधील मोराड गावात 65 वर्षीय वृद्धाने दारूच्या बाटल्यांपासून कलाकृती साकारली। अरुण पाटील असं कलाकृती बनवणाऱ्या या वृद्धाचं नाव। नागपूरमधील माजी नगरसेवक कमलेश चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल। फुटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप। काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इचलकरंजी पालिका आयुक्तांचा इशारा। जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीवर थाप न करणाऱ्यांना दंडूक आयुक्त पल्लवी पाटलांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आमदार जनता दरबारात आशुतोष काळेंचा पारा चढला। महिलेच्या तक्रारीनंतर काळेंनी ग्रामसेवकाला झापलं। अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत राजकारण झालं। आम्ही राजकारण बाजूला ठेवून स्पर्धा घेणार। कर्जत जामखेडमध्ये पुढच्या महिन्यात कुस्ती स्पर्धा होणार। रोहित पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी। पैलवान चंद्रहार पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर कुस्ती स्पर्धा घेतली तर उपोषण करणार। रोहित पवार यांच्या कुस्ती स्पर्धेला चंद्रहार पाटलांचा इशारा। नवी मुंबई पालिका नवी मुंबई परिवहनमधील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ व अन्य सुविधांचा विषय लवकरच मार्गी काढणार। तर श्रमिक सेनेच्या मागणीवर कामगार मंत्री फुंडकर यांचे पालिका प्रशासनाला तसे निर्देश। सांगली जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालय परिसरात 100 मीटरपर्यंत असणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई होणार। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा। अकोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसमन्वयक प्रकाश डवलेंची पक्षाला सोडचिठ्ठी। कल्याणमध्ये एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली एका महिलेची 5 लाखांची फसवणूक। आरोपीकडून महिलेला ठार मारण्याची धमकी। दोघांविरोधात गुन्हा दाखल।
जळगावच्या कांचननगरमध्ये जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 7 जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची धिंड. आरोपीकडून या भागात 12 रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव मोरेवाडी परिसरात घराला आग. आगीत घरातील साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. परभणी शहरात ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडीचा सामना. नागरिक वैतागले. वाहतूक शाखेकडून मात्र कुठल्याही उपाययोजना नाही. तुळजापुरात 2.5 वर्षापासून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा नाही. ड्रग्ज विरोधात कारवाई न केल्यास तुळजापूर बंदचा इशारा. जळगावच्या गोदावरी IMR कॉलेज समोरील कारच्या काचा अज्ञाताने फोडल्या. या घटनेत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. MIDC पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या सकरदरा हद्दीत युवकाची हत्या. क्षुल्लक कारणावरून गुंडांकडून युवकाची हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. पुण्याच्या भोरमधील जलसंपदा विभागाच्या कामांना निधी उपलब्ध करून द्या. भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा मंत्री विखे पाटलांकडे मागणी. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांची कारवाई. अनेकदा वॉरंट निघूनही न्यायालयात हजर न झाल्याने पोलिसांकडून अटक. कृष्णा आंधळेला अटक करा. 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्नत्याग करू. आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही. मसाजोगमधील बैठकीत ग्रामस्थ आक्रमक. खासदार सुप्रिया सुळे आज बीडच्या मसाजोग दौऱ्यावर. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. तर सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारा. अजितदादांचं भाष्य. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. पक्षात 2 भूमिका घेऊन चालत नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांनाच आहे. पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला पाहिजे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. अजितदादा पक्षाचे प्रमुख. त्यांनी ठरवलं तर 1 मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल. इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं. अंबादास दानवेंचा निशाणा. नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणात पुरावा असूनही गुन्हा का दाखल होत नाही. सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल. सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरेश धस मुंडेंना भेटतील असं कधीच वाटलं नव्हतं. धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर सुळेंची प्रतिक्रिया. कृषी विभागातील घोटाळ्यावर मी 20 तारखेला बोलणार. कृषी विभागातील कथित घोटाळ्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया.